मित्रांनो फायनली आलो आम्ही आरेवारे बीच वरती आणि इथून दिसणारा निसर्गरम्य वातावरण सुंदर असं। नमस्कार मंडळी, मी रुपेश वाहित यूट्यूब चॅनल तुमचं सरचे स्वागत करतो। मित्रांनो आज मी चाललोय अशा ठिकाणी, ते म्हणजे कोकणातील प्रसिद्ध जागा म्हणजे आरेवारे बीच आणि गणपतीपुळ्याचे दर्शन घ्यायला चाललोय। तर आता मी आहे माझ्या मित्रासोबत, आम्ही दोघंच चाललोय। तर आता तुम्हाला चाललोय ना मी गणपतीपुळे नाही, डायरेक्ट पहिला जाणार आरेवारी करून नंतर मी जाणार गणपतीपुळ्याचे दर्शन घेऊन पुढचा प्रवास। फायनली आलो आम्ही आरेवारे बीच वरती आणि इथून दिसणारा निसर्गरम्य वातावरण सुंदर असा समुद्र किनारा दाखवतो तुम्हाला। हे बघा काय हे एकदम सुंदर असा वातावरण, समुद्र किनारा एकदम भारी। आणि हा रोड आहे। आता इथे ड्रोन काय व्ह्यू कॅप्चर झाला असता। आता ऊन आहे म्हणून एवढं काय तुम्हाला चांगलं दिसणार नाही। हा रोहन खुश झालास? एक नंबर मजा आलेला आहे। आता एक ड्रोन पैसा वसूल। आज आम्ही खरी राईड केली, इतकी मोठी लांब, खूप फिरलो आज। हा आहे आरेवारे बीच, एकदम स्वच्छ आणि सुंदर आणि क्लीन आहे। बघा आरेवारे बीच बघा, पूर्ण ती या टोकापर्यंत आहे, भारी एकदम। बघा ती सर्व झाडं आहेत सुरूची, एकदम भारी वाटतं। आणि हा रोडचा आता व्ह्यू घेऊया आपण, जाऊया। हा बघा इकडून कसा एकदम रोड बनाय, रोड एकदम बाप रोड आहे। पुढे अपघात तळ आहे व रस्ता हा नाही, वाहन सावकाश चालवा। सुंदर काय डोंगर काय गाडी काय अशा सुंदर आणि आमची राईड आम्ही शिकतोय। बघा आरेवारे बीच वरती एकदम सुंदर, एक आदानी काय हे एकदम सुंदर आम्ही दिसतोय कोकणातला आरेवारे बीच। बघा सेल्फी घेतात सुंदर राईड। ड्रायव्हर चेंज झाला बघा, ड्रायव्हर चेंज झाला। रोड आहे ना, रोड एकदम लाज जवाब आहे। रोडचा नावच नाही घ्यायचा, भेंडी रोड एकदम बाप आहे। खाडखाड करतोय गाडी। सुंदर असं टर्निंग आहे, टर्निंग बघायला। ब्रेक लावून सुंदर असा रोड आणि समोर गाड्या आहे बघा। टर्निंग एक नंबर आहे, बाप आहे बाप, जागेवर टर्निंग आहे भेंडी। समोर आपले लालपरी गणपतीपुळे रत्नागिरी, अशी लालपरी गेलेली आहे समोरून। आणि हा समोर आपल्या समोर लेफ्ट साईडला हा आहे आरेवारे बीच। एकदम भारी राईड होतात, दुकानं सुरू आहे, गर्दीचा खूप आहे।
येतो गाडी. ड्रायव्हर नवीन आहे आमचा ड्रायव्हर. रपटावतोय मचावतोय ड्रायव्हर बचावतोय गाडी. मित्रांनो आता आम्ही चाललोय गणपतीपुळ्याला. आरेवारी गेला गणपतीपुळ्याला समुद्र किनारा आणि रोड बघा. तो तिथे जो गणपतीपुळ्याच्या पुढे आहे आणि हा समुद्र किनारा बघा. एक नंबर वाटतोय. कोणाच शब्दच नाही काय पुढे पुढे स्कुबा डायव्हिंग असं चालतं इकडे. आणि हा वरती जो व्ह्यू दिसतोय ना एकदम लाल सफावा आहे. शब्दच नाही शब्द. आणि हा लाल लाल रोड त्याच्यातून भेटूया आपण गणपतीपुळ्याच्या इथे. श्री क्षेत्र गणपतीपुळे. हा गेटने आता आपल्या आपण जायचं आहे. प्रवेश. फायनली आपण गणपतीपुळ्याच्या मंदिराजवळ आलोय. आपण गेट लागलाय. आता आपण हा सरळ रोडने आपण जाणार गणपतीपुळे मंदिराजवळ. चला भेटूया पुढे. हा सुंदर असा परिसर आणि समोर दिसतोय ते गणपतीपुळेच्या मंदिराचा गेट. हा आहे गणपतीपुळेचा गेट. त्याला पार्किंग आपण करूया. समोर दिसतोय ते आपल्याला गणपतीपुळेचं मंदिर. त्यात आपण गाडी पार्क करूया आधी, नंतर पुढे जाऊया. फायनली गणपतीच्या इथं मंदिराच्या जवळ आलोय. आता आम्ही दर्शन करायला चाललोय. चला येथे चप्पल ठेवले आपण आणि इथून आपल्या आतमध्ये प्रवेश आहे. चला आतमध्ये प्रवेश करूया. मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आहे. लाईन एवढी नाही आहे आम्ही कारण दुपारी चाललो आहे त्यामुळे आज गर्दी पण कमी आहे. हॅपी गणपतीपुळे आलो. फायनली गणपतीपुळे आलो. खूप लोकांनी टांग दिली आम्हाला पण आम्ही आज फिरून आलो आहे. दोघं चाललो गणपतीपुळ्याला बाप्पाच्या दर्शनासाठी. आज बघा ही गर्दी इतकं भरलेली असते. खाली आरामात जायचं, आरामात दर्शन घेऊन यायचं. पण मंदिरात आतमध्ये दर्शन कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला आतमधलं काही दाखवता येणार नाही. बघूया दाखवायला भेटेल दाखवू नाहीतर बंद करून ठेवू कॅमेरा आपण. हुंदीर मामाचा पुढं दाखव. हुंदीर मामा हे आहे आपले हुंदीर मामा. समोर आपल्या इथे ना गणपती बाप्पाची मूर्ती असते बघा. खाली दोन हॅप्पी आहे. फायनली खूप वर्षानंतर गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे. किती वर्ष यायचं करत होतो पण 2025 आम्ही आलो आहे दोघंच. सूचना कॅमेरा मोबाईल सर्व बंद करून ठेवा मंदिरामध्ये. चला बंद करून जा आपण बंद करूया. बाहेरचा तर व्ह्यू दाखवता. आणि हा इकडे बाहेर समुद्र किनारा आहे. हा आहे मंदिरामध्ये प्रवेश करतोय आता आम्ही. हा मंदिर आहे हे खाली गणपती. दर्शन झालंय गणपती बाप्पाचे. एकदम शांत, एकदम मस्त, एकदम असा दर्शन काही झालं नसेल कोणाचा. इतकं दर्शन सुंदर झालं आहे. आणि हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर गणपतीपुळे. हे बघा सुंदर एकदम. आणि हा भारतात समुद्र केला. गणपती बाप्पाचं मंदिर बघा एकदम सुंदर दिसतंय. बाजूला डोंगर ते वरती भगवा उभा आहे बघा. गणपती गजानन वक्रतुंड मोरया. आता आपण आलोय बीचवरती.
या सर्व राईड होतात बीचवरती. आहे बघा, सुंदर अशा राईड होतात सर्व. गणपतीपुळे बीचला आलाच ना, गणपतीचं दर्शन करून आपण सर्व ह्या राईड एन्जॉय करू शकता. सर्व राईड होतात इथे बघा, कोणती राईड नाही अशी नाही, सर्व राईड होतात A to Z. जसं तारकर्ली बीचला होतात ना तसे गणपतीपुळे होतात. हे बघा सुंदर असे पब्लिक एवढी राईड करतात आहे ना, खूप राईड करतात. हे बघा खूप पब्लिक आहे आणि आम्ही उन्हातली फिरतोय. सनसेट झाला नाही अजून, खूप ऊन लागते, सनसेटला मजा येईल. हे आहे बनाना राईड, किंग कोब्रा. हा बीच आणि तो गणपती बाप्पाचं मंदिर. बीच बघा एवढा मोठा आहे ना, खूप मोठा आहे आणि एकदम स्वच्छ क्लीन आहे. त्या टोकापर्यंत गेला आता पुढे बीच. आणि सर्व इकडे दुकान आहेत, हॉटेल आहेत, खायची दुकाने. आणि हा रोवन नुसता फोन 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 फोन. हां, आणि गणपतीपुळ्याची तर मूवीची झाली ना, नवरा नवसाचा 2, ती इथेच शूटिंग झाली त्या पिक्चरची. ह्याच्यात जाऊया काय रोवन आपण खेळायला? येवा ह्याच्यात खेळायला येवा. दे हलते हलते बघा, हलते. महाराजांचा झेंडा आहे आणि हा घोडा. अरे वाटतंय ना. आज सोमवार आहे तरी सुद्धा आज एवढी गर्दी आहे ना गणपतीपुळेला बघा, खूप सारी गर्दी आहे. पिकनिक अशी माणसं अजून दर्शनाला आली, देवदर्शनासाठी खूप सारी गर्दी आहे. पण दर्शन एक नंबर झालं आज आमचं, नादच नाही. चला आता प्रसादी घेऊया, डोळला प्रसादी घ्यायचे आहेत, प्रसादी घेऊया आणि गणपतीपुळेपर्यंत आता निघूया दुसऱ्या प्रवासाला. सर्व आंबावडे, सर्व पदार्थ एका जागी मिळतील. सरे कोकणचा मेवा. शॉपिंग करून झाली एवढी सर्व. बघा बॅग घातली शॉपिंग करून, बॅग पॅक करूया. बापरे एवढी बॅग घातली. शॉपिंग करून झाली, आता बॅग भरून झाली. आता चाललो पुढच्या प्रवासाला. शॉपिंग मार्केट आहे. अजून काय घेतलास? काजू. फुल शॉपिंग करून झाली. बॅग बघा, बॅग भरली एवढी मोठी. मला आता विचारायचं आता मुंबईला करणार नाही. हे बघा हा बीच आहे आणि मंदिरातून एंट्री आहे. आता आम्ही चाललो परतीच्या प्रवासाला, दुसऱ्या ठिकाणी चाललो. आता इथून आम्ही घरी जाणार. मध्ये वाटेत काय लागेल ते बघूया, तिथून मग डायरेक्ट घरी. हा आता शॉपिंग करून जमला आहे, बॅग भरून घेतला नाही. मुंबईत न्यायचं वांदा यायचं. हे आपली गाडी, हिने आपल्याला साथ दिली आज इथपर्यंत, अजून घरपर्यंत जायपर्यंत साथ द्यायची आहे हिला. चला आता भेटूया पुढे. प्राचीन कोकण कुठे आहे ते बघायचं आहे, नाहीतर डायरेक्ट घरी. घरी नाही, आपल्या इथे जायचं आहे. कोणतं मंदिर? जयगड मंदिरामध्ये जायचं आहे, JW मध्ये. बघूया, चला भेटूया पुढे. गणपतीपुळे करून आता जयगड तवसाल फेरीबोटच्या इथे आले आणि आता फेरीबोट आहे ना 7चे. हे आहे ऑफिस आणि हा आहे टाइम टेबल. 7ची फेरीबोट आहे, माझे 1 तास थांबायचं आहे. अवघड आहे. एक शॉट झाला, आमच्या गाडी चावी हरवली. आम्ही गाडीला डायरेक्ट करून आणले. तिथे आम्ही 200 रुपये, ते 150-200 रुपये घातलेले आहे. जाऊन चावी घ्यायची आहे, पेट्रोल पण कमी आहे. नंतर परत बँकेकडे जायचं आहे. चला फेरीबोटची वाट बघा, इथे येईल. तिकडे गाड्या पार्किंग केलेल्या आहे. ही आहे तवसाल जेटी. 7 वाजता सुटते, एका तासाने सुटते. एवढी पब्लिक आहे बघा.
बाकी काही दाखवता नाही आलं, कारण की आमच्या गाडीची चावी हरवलेली गणपतीपुळेला. मग आम्ही गाडी डायरेक्ट चालू करून आम्ही परतीचा प्रवास लवकर काढला, कारण की आम्हाला जायचं होतं लवकर घरी, कारण चावी नसल्यामुळे गाडीत पेट्रोल पण नव्हता. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.